हॅलो गाईस, कसे आहेत तुम्ही सर्व? मी यश जिजू, मी सुकेश्री जिजू. तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सुकू अँड आशू. सो फायनली ज्या दिवसाची चाकरमानी वेट करत असतात तो दिवस आला आहे. आणि त्यासाठी आपण चाललो आहे गावाला गणेशोत्सव गणपतीसाठी. आणि दरवर्षी गाईस आपण रात्री निघतो, बसने निघतो, प्रायव्हेट ट्रॅव्हलने. बट यावर्षी प्रायव्हेट आपल्या गाडीने चाललो आहोत. सो सकाळी पॅकिंग वगैरे झालेली आपली रात्री, आणि आता पहाटे 5ला निघालोय गावी. बघूया, लवकर पोचायचं आहे. आणि मी खूप सारे व्हिडिओ बघितले जिथे बघितलं की ऑलरेडी ट्रॅफिक आहे. सो आणि खड्डेही तसेच आहेत. या कसं काय भेटतंय आपल्याला. चला, लेट होत आहे. आता आपण निघालोय. यावेळेस फक्त मम्मी, मी आणि सुकू आहे. आम्ही तिघच जातोय. आणि आता आपण निघालोय मीरा भाईंदरवरून. मस्त शांत क्लायमेट आहे. सकाळचे किती वाजलेत? 6 वाजलेत. 6 वाजले जस्ट. चला आता बघूया कुठल्या रूटने जायचंय. ठाणे किंवा मुंबई, काय बोलते? ठाण्याला कदाचित रस्ता खराब आहे. हा, असं बोलले तर आहे, माहित नाही आपल्याला. सो आम्ही एक मॅपवर चेक करू आणि मग मला वाटतं मुंबई बेटर पडेल आपल्याला. तर आता आपण कुठे आलोय पटांच्या? फायनली पोहोचलोय. थोडी ट्रॅफिक होती मुंबईची, जी सकाळची ट्रॅफिक असते. मला भूक लागले, मी काहीच नाही खाल्ले सकाळपासून. आता पुढे इथे आपल्याला कळंबोलीला काय खायला भेटते का? जेव्हा आम्ही ट्रॅव्हल्सनी जातो ना तेव्हा आम्ही काही खात नाही. म्हणजे मला उलटीचा त्रास, म्हणजे असं हे असतं तर काही. जेव्हा स्वतः गाडी चालवणार ना तेव्हा पूर्ण खात जाणार आम्ही. आताच भूक लागली. आताच भूक लागली आम्हाला. मी फर्स्ट टाइम चाललोय गावाला जाताना. नॉर्मली गेलोय आपण, बट गावाला जाताना एक्सप्रेसवेने फर्स्ट टाइम चाललोय. आणि खोपोलीला आपल्याला खाली उतरायचं आहे. इमॅजिकाने आपण पाली रोडने वाकण जवळ जॉईंट करू. रस्ता नागोठणेचा पॅच जरा खराब आहे, त्यामुळे बोललो आपण पालीवरून निघूया, पटापट तेवढा पॅच कव्हर होईल. दरवेळेस आम्ही जातो आणि नागोठणेने रस्ता खूप खराब असतो, खूप खराब आहे. तर यावेळेस विचार केला की आपण इकडून जाऊन बघूया की काय हाल आहेत. ऐकलंय की इथलं चांगलं आहे, नागोठण्यापेक्षा तरी बरं आहे असं ऐकलंय. वाकडा झालाय, कोणाला तरी वाकडा करेल त्याच्या आधी पुढे निघायच्या. ओव्हरलोड टेम्पो. तो नागोठणेचा पॅच का नाही यांच्यानी बनवत मला काही कळत नाही. बाकी रस्ता चांगला आहे, बनलाय बऱ्यापैकी. तर आता आम्ही थांबलोय खोपोलीच्या तिकडे. खोपोलीच्या तिथे आणि नाश्ता करतोय आम्ही. आणि हिला काय दिसलं? नळ्या दिसतात. आणि आय होप वाकणनंतर ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे कोलाडला. ट्रॅफिक भेटली तर प्रॉब्लेम होणार आहे ना. खाली भेटलं पाहिजे लवकर जायचं आहे घरी, साफसफाई करायची आहे, गणपतीची तयारी करायची आहे. मम्मी, तुला कसं वाटतंय झोपून? मस्त वाटतंय. सो मला तर सकाळी 6 वाजल्यापासून जोरदार भूक लागलेली. आणि आता मी खायला चालू केलं आहे मिसळपाव आणि वडापाव. गरम वडापाव मस्त लागते ना. जोरदार भूक लागलेली आहे. कधीपासून आम्ही शोधत होतो पनवेलपासून, पण असं नीट कोण दिसलं नाही खाण्यासाठी. गावचे छोटे पाव, गावी आले की असे छोटे पाव भेटतात. तो आता खाऊया आणि फटफट निघूया. आपल्या गावाला पोचायचं आहे आपल्याला. सो गाईस, आता पाली साईडला आलोय. आणि हे बघा, ही झोपलेली आता जस्ट उठले. माझा आवाज ऐकलाय आणि उठले. हिला काय वाटतच नाही, ड्रायव्हरच्या बाजूला बिंदास झोपते ती. काय ग? हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळचा टाइम आहे. वाजलेत किती? 9 वाजून गेलेत. तर गाईस, आता आपण आलोय वाकणला. आणि वाकणवरून घेतोय आपण टर्न आणि चाललो आहोत. आणि इकडे मला खूप साऱ्या गाड्या वगैरे ऑलरेडी दिसत आहेत, जे मगाचपासून दिसत नव्हता. जो फील नव्हता येत मला कोकणात आल्याचा, तो आता फील येतो आहे कोकणात आल्याचा. आणि खड्डे पण भेटतील आपल्याला. आता मस्त फील येईल आता. पुढे पण धुके आले सगळे डोंगर. भारी वाटतं.
फील येतोय गाईस की गावी साखरमाणी गावाला चालल्या. मगाचपासून असं शांत शांत वाटत होतं, एवढ्या गाड्या नव्हत्या काही नव्हत्या. बट आत्ता या गाड्या वगैरे बघतोय तर तो फील, तो सर्व जोश येतो एकदम की हां बाबा आपण चाललोय गावाला गणपतीसाठी. आणि मजा येते सर्वांना बघून. सर्वांनी कोकणी माणूस बोलला तर बोजा विस्तार घेऊन जाणारे लोक सगळ्यांच्या गाड्या एकदम गच्च भरलेल्या आहेत सामानाने. आणि आता आपण आहोत सुकेली घाटामध्ये. वाकणपासून तरी पुढे रस्ता मला चांगला भेटला आहे. आणि बघूया अजून पॅच बोलतात मध्ये मध्ये पॅच, जिथे ब्रिजचं काम चालू आहे तिथे सर्व्हिस रोडने जावं लागतं आणि तिथे पॅच वर्क म्हणजे तिथे पॅच खराब आहेत असं ऐकलं आहे मी. आता बघूया, अजून तरी मला चांगलाच रोड भेटला आहे. आणि पाली साईड तर पूर्ण क्लीन होती, काहीच खड्डे वगैरे मला नाही भेटले. सो आता बघूया सुकेलीच्या पुढे काय भेटतं आहे आपल्याला, खड्डे वगैरे भेटत आहेत की कसं आहे. बाकी इकडची कंडिशन ओके आहे, मस्त आहे, गाडी सुसाट आहे. इकडे लिहिलं आहे टोल प्लाझा प्रारंभ. अरे बाबा, टोल लावा, पण पहिले रस्ते तर क्लीन करा. टोल, अरे टोल म्हणजे काय, पहिले रस्ते क्लीन करा, सर्व पूर्ण क्लीन करा, त्यानंतर हे सर्व बोर्ड लावा तुम्ही. आधीच तुमचे टोलचे सर्व होर्डिंग लागले, पहिले रस्ते क्लीन करा मग होर्डिंग लावा. आता टोल संपला, त्यांचा पैसे घ्यायचे संपले, तसा रोड खराब चालू. ब्रिज बांधतायत आता, हा कधीपासून बनतोच आहे आणि खड्डे चालू झाले. मला आमचे पैसे भेटले, तुम्ही तुमचं बघा बाबा, असं झालंय. बघूया आता हे काय खड्डे, हे बघा ते रोड कुठे. आणि कोकणात दमदार पावसाने स्वागत केलेलं आहे आपलं. जोरदार पाऊस चालू झाला एकदम, जसं तुम्हाला आवाज येतच असेल. आणि आमचे दोन्ही मॅडम झोपले आहेत सध्या. काहीच दिसत नाही, लिटरली काही नाही दिसत आहे. कॅमेरात तरी आय डोंट नो दिसतंय की नाही, पण इन पर्सन काहीच नाही दिसत आहे मला. सो आता आम्ही आलो आहे कोलाडमध्ये. आणि कोलाडमध्ये येऊन रस्ता थोडा खराब झालेला आहे. खराब म्हणजे जुना रस्ता आहे आणि जुना रस्त्यामध्ये खड्डे आहेत. कॉन्क्रीट होता तो तेवढाच होता, थोडाच. कोलाडमध्ये जशी एंट्री झाली आहे इकडे तरी यातून जुना रस्ता आहे आणि त्यामुळे खड्डे आहे. खड्ड्यांमुळे गाड्या स्लो होत्या. बघा तो पुढे दिसतो एक डायव्हर्जन आहे आणि डायव्हर्जनपासून सर्व्हिस रोड चालू होते. तिथे ब्रिज त्यांचा काय बनत नाही आहे आणि डायव्हर्जनपासून सर्व्हिस रोड दिला आहे आणि सर्व्हिस रोडने खड्डे आहेत खूप सारे. तसं आता मी तुम्हाला दाखवतो. सध्या ब्रिजचा वापर होर्डिंगसाठी केला जातो आहे पूर्णपणे. मोठे मोठे होर्डिंग्स लावलेत ब्रिजवर, त्यासाठीच बनले ते ब्रिज, होर्डिंगसाठी. एवढूसा एक बांधलाय पॅच आणि काय आहेत शोपीस बांधलाय. खड्डे मोठे मोठे खड्डे आहेत, गाडी पूर्णपणे वाकडी होईल असे खड्डे आहेत. आणि हा ब्रिज हा कशासाठी ठेवला काय माहिती, तर नावासाठी ब्रिज आहे जो, त्याचं ना आता आहे ना पता आहे. खूप सारे ब्रिज मी असे बघतोय की जे म्हणजे रेडी करू शकतात बट रेडी नाही केलेत. ॲटलिस्ट गणपतीसाठी तरी रेडी या लोकांनी थोड्या घाईमध्ये रेडी केले पाहिजे होते गोष्टी. एक गोष्ट चांगली आहे की ट्रॅफिक सोडवण्यासाठी जागोजागी मी पोलीस बघितले असते आणि
असंच आहे, सर्व्हिस रोड नाही याल हे झालं खड्डे 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 कोकणकरांच्या नशिबात खड्डे. सो आता आपण फायनली आलो आहोत माणगावच्या ट्रॅफिकमध्ये. आत्ताच 2 मिनिट आधी मी इंदापूरच्या ट्रॅफिकमध्ये होतो. 10-15 मिनिट आपण त्या ट्रॅफिकमध्येच अडकलेलो आणि आत्ता आपण आहोत माणगावच्या ट्रॅफिकमध्ये. आणि ट्रॅफिक खूप चांगल्यारीत्या डायव्हर्ट केली गेली आहे, या तर बोलू शकतो की चांगल्यारीत्या हँडल केली गेली आहे. जागोजागी पोलीस वगैरे आहेत उभे. सो गाईज आता आपण आलो आहोत फायनली गोरेगावला आणि मॅडम तर पूर्ण टाईम झोपून आलेले आहेत आणि मी गाडी चालवतोय, मी मॅप बघतोय, मी सर्व करतोय आणि मॅडम लिटरली झोपले आहेत. आणि ट्रॅफिक होती है ना पाटणकर? थोडी ट्रॅफिक होती पण आलो पण. इंदापूरला ट्रॅफिक होती थोडीफार. इंदापूरला आम्ही 10-15 मिनिट ट्रॅफिक होती आणि माणगावला मोठी ट्रॅफिक होती ॲक्च्युली, पण अर्ध्या तासाच्या वरच होती, आम्हाला मॅपमध्ये दाखवत होते. सो आम्ही आतून आलो, माणगावच्या आतून, बामनोलीवरून नंतर ते वडवली करत आम्ही गोरेगावमध्ये डायरेक्ट आलो. साई मोरबाच्या रस्त्याने गोरेगावमध्ये आलो. आणि आता गोरेगावमध्ये मम्मी आले आणि तिथे मम्मी काहीतरी भाजी घेते तिकडे. बाजार चालू झालाय. हां, आणि मी मम्मीला बोललो इथून वडापाव पण घे, गोरेगावचा वडापाव. लहानपणीच्या आठवणी आहेत आमच्या इकडच्या. इकडे बस स्टॉपवर यायचो, इथनं वडापाव घ्यायचो आणि मम्मी बसने न्यायची तर आम्ही रडायचो आणि रिक्षाने जायला सांगायचो आणि रिक्षावाला खूप भाडे मागायचा. खूप साऱ्या आठवणी आहेत. हा तो एक फेमस वडापाववाला आहे, तिथे कोपऱ्यावर खायचा आणि मस्त वाटतंय. गावाला आलोय फायनली खूप टायमाने. आणि सणाला आलो ना की गोरेगाव असा गजबजलेला असतो. ऑल टाइम असतोच, बट सणाच्या टायमाला गोरेगाव जास्त भरलेला असतो है ना. मम्मी आता तिचा भाई तिचा मार्केट आहे हा, ती आता फिरणार, तिचा माहेरचा पण आणि सासरचा पण. ती आता फिरणार, काय छोटा मोठा घेत बसणार आणि मग ती येणार. चला मग आता कुठे? गावाला चला. सो फायनली आपण आलो आहो आपल्या गावाला. आपलं घर बघ. कुठून जायचं? इकडून. हळूहळू घे, इकडे घे इकडे सरळ. आता आम्ही पोचलोय घरी आणि घरी पोचल्या जोरदार पावसाने स्वागत केलं. घरची साफसफाई, धूळ वगैरे लागलेली खूप, सो ते साफ करत होतो आणि मस्त वाटतं एकदम. गावचा क्लायमेट थंडगार आहे, पाऊस जोरदार आहे यावर्षी. दरवर्षी कमी असतो, यावर्षी जोरदार आहे पाऊस, मस्त वाटतंय गारगार. सो आता मी तुम्हाला संध्याकाळी भेटतो. चला तोपर्यंत बाय बाय. 7-8 वर्षाचा असेल भाईंदर म्हणून घेतलेला मग त्याला खूप होत.
ना काय काढा हे काय काय चालू आहे हा? मग आता त्याला खोलू. बघल तू सांग. न तो गोल गोल फिरणारा कुठे गेला तो